हा दे. आई दादा नाही आला ब्रेकफास्टला? लवकर गेला का तो? हो अरे तो आउट ऑफ टाउन आहे. अगं भेटूनही गेला नाही तो? अगं नाही, खूप घाईत होता. साईटवर काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणत होता. मटेरियल बद्दल खूप टेन्शन मध्ये होता तो. इंजिनियर्स पण गेलेत त्याच्याबरोबर. मला सांगितलं असतं दादाने तर मी पण गेलो असतो ना सोबत. कशाला? त्याचं काम वाढवून ठेवायला? हा विक्रांत, आधी कामात लक्ष घालायला शिक. हा बरं नूतन, कधी परत येणार आहे तो? 2-3 दिवस लागतील म्हणाला. कारण हिमाचल, कलकत्ता, चंदीगड असं बऱ्याच ठिकाणी जायचंय त्याला. थांब मी त्याला कॉल करतो. नाही नको नको. अरे तो फ्लाइट मध्ये असेल. उगाच डिस्टर्ब नको. अहो मी काय म्हणते, काहीही बोलू नका. जे जे ठरत जाईल तस तसं कामाला लागा. फक्त हो पण प्रश्न विचारू नका. नूतन वहिनींचा फोन आहे. बोला वहिनी. वेदांत 3-4 दिवस नागपुरात नाहीये. त्याच्या कामात अडकलाय. चंदीगड, कलकत्ता. हो कळलं मला. ही अशी संधी आपल्याला परत कधीच मिळणार नाही. हो उत्तम संधी आहे. कारण आपल्या कामात अडथळा फक्त वेदांतच आणू शकतो. आणि तुमची आई. तिला पाठवते मी परत. काहीतरी कारण सांगते. मी पार्टीच्या कामासाठी बाहेर आहे सांगते. पण काय वहिनी? पण विक्रांतचं काय? तो कुठे पळून गेला तर? तुम्ही या गोष्टीचा विचार केलात हे बरं झालं. पण वहिनी तुम्ही विक्रांतची काळजी अजिबात करू नका. आता ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त तयारीला लागा आणि लवकरात लवकर निघा. आणखीन एक वहिनी, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. हो अहो नेमकं काय करते मला तरी सांगा. सांगतो, सगळं सांगतो. तुम्ही 2-3 दिवसांचे कपडे सोबत घ्या आपल्या तिघांचे. आणि बाकी कुठल्याही गोष्टींची काळजी करू नका. आपल्याला संध्याकाळीच निघायचं. आणि सार्थक? सार्थक आणि सुनबाईंना यातलं काहीही कळता कामा नये. त्यांना काय सांगायचं ते मी बघतो. चला कामाला लागा. काय सांगतोय मी? चला कामाला लागा. हॅलो. किती फोन केले तुला मी, तू उचलत का नाहीयेस? काय झालंय? विक्रांत अरे तुला अमूल्याने सांगितलंय ना, काही दिवस नको फोन करूस मला. पण मी भेटू असं कुठे म्हणतोय, पण फोनवर बोलूच शकतो ना आपण. विक्रांत तुला कसं समजत नाहीये, आपल्यामुळे ऑलरेडी खूप ताण घेतलाय घरच्यांनी. खूप त्रास होतोय रे सगळ्यांना. सारिकाची पण तब्येत खराब आहे. तुला माहिती आहे ना, मग का असा वागतोयस तू? अगं पण विक्रांत अरे ती माझी सख्खी मावस बहीण आहे. माझ्या आईला पण खूप टेन्शन आलं या गोष्टीचं. आईसाठी तर ती तिच्या मुलीसारखी. थोडा धीर धर ना. मला सांग, आपण काही दिवस नाही बोललो, नाही भेटलो तर काही बिघडणार आहे का? अगं पण आपल्या प्रेमाचा आणि सारिकाचा काय संबंध आहे?
तू तो बघत नाहीयेस किंवा बघून मान्य करत नाहीयेस. आपल्या प्रेमामुळे कोणी दुःखी व्हावं हे मला नाही आवडणार विक्रांत. सारिका बरी झाल्याशिवाय मी तुला नाही भेटणार. ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण मी तुला गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करत जाईन, त्याला तर उत्तर देशील ना? ठीक आहे, देत जाईन. बाय. बाय. सार्थक यांची प्रॉडक्ट चांगली वाटतात हा मला. आपण एकदा एन्क्वायरी करूया. कम इन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. वेदांत सर आले नाहीत आज? अगं नाही, तो आपल्याला काल सांगत होता ना बाहेर जाणार आहे तो आज कलकत्त्याला गेलाय. मग तिकडनं चंदीगडला जाईल आणि मग तिकडून परत गाडीने शिमल्याला. तिकडे आपली सिमेंट फॅक्टरी आहे ना. सर खूपच सिरियस आहेत कामाबद्दल. पण काय ग, ते एकटेच गेलेत? दादा एकटाच जातो नेहमी. अगं पण वहिनी, 2 दिवसात इतका प्रवास, म्हणजे थकत नाहीत का ते? कधीच नाही. दादा, सारिकाची तब्येत कशी आहे रे आता? म्हणजे काही सुधारणा झालीये का? आहे तशीच आहे. दिवसेंदिवस गुंता अजून वाढत जातोय. म्हणजे पप्पा सुद्धा तिला असं भासवतायत की ते पण लग्नाची तयारी करतायत. पण सार्थक रे, आपण हे नाटक अजून किती दिवस लांबवणार? आणि मुळात हे सगळं केल्याने सारिका बरी होणार आहे का? माहित नाही, मला सुद्धा काहीच समजत नाही. पण पप्पा म्हणतात तिला बरं वाटण्यासाठी हे नाटक करणं गरजेचं आहे. मी समजू शकते, तिला बरं वाटावं म्हणून करत असतील. कसं होणार आहे सारिकाचं कोणास ठाऊक. आणि बाकी सगळ्यांना सुद्धा तिच्यासाठी काय काय करावं लागणार आहे काय नाही. वहिनी, अगं होईल ती बरी. अण्णा म्हणालेत की सारिका बरी होईल, आपल्याला फक्त तिची काळजी घ्यायला हवी. काय चाललंय का हे? हल्ली ना लोक न वाचता फॉरवर्ड करतात. गल्ली बोळातल्या माणसांनुसार राजकारण कळायला लागले जसं काही. मूर्खपणा आहे सगळा. काय गाई, काय झालं? कुणावर एवढी चिडचिड करतेस? अगं काही नाही ग, हे असले फॉरवर्ड मेसेजेस. आजकाल मोबाईल म्हणजे ना हाताचा चाळा झालेला आहे. गल्ली बोळातली माणसं सुद्धा ना राजकारणाच्या स्ट्रॅटेजीज बद्दल बोलत असतात. अगं मग नको वाचत जाऊस असल्या बातम्या. अगं हे फॉरवर्ड्स ना नुसते फेक असतात. उगीच आपल्या डोक्याला त्रास होतो. मला त्रास बीस होत नाही हा, तेवढाच विरंगुळा होतो. बर, आज काय प्लॅन आहे तुझा? गोंदियाला जायचंय. अचानक? हा, जरा अचानकच ठरलं. पुरुषोत्तमचा फोन आला होता. का, काय झालं? अगं काही नाही, पक्षाचं काम आहे. आता पक्षाचं काम हातात घेतलंय म्हणजे ते नीट पार पाडायलाच पाहिजे की नाही. आणि कसं आहे ना, मी गेले तर नवीन नेते जॉईन होतील, महिला पुढे येतील, असं पुरुषोत्तम म्हणत होते. नाही, पक्षवाढीसाठी हे सगळं करणं गरजेचंच आहे. पण अगं पुरुषोत्तमनी बोलवलं की लगेच जायलाच पाहिजे असं नाही ना. आई, याच्यावर आपण नंतर बोलायचं का? आणि मी काय म्हणते, तू पण जरा 2 दिवस जाऊन ये ना घरी. हे काय मध्येच? अगं तसं नाही, म्हणजे आता 1-2 दिवस मी पण नाहीये, वेदांत सुद्धा घरी नाहीये. हे फोनवर किती टाइमपास करणार तू, किती बघणार तू? अगं कंटाळा येईल तुला एकटीला घरी. अगं मी इथे असले काय आणि तिथे असले काय, एकटीच असते. आणि बघ, मी कुठेही गेले ना तरी लगेच ऍडजस्ट होते. अगं आई, मला माहिती आहे, पण तिथे वाड्यामध्ये माणसं असतात. तुझी जमिनीची कामं आहेत ती पूर्ण होतील. आणि विक्रांत हा असा जरा भिरभिरलेला आहे, त्याला त्याची शुद्ध नसते.
सारिकाचं काय वेगळंच चाललंय. मग आणि कसं आहे ना, तू इथे एकटी राहिलीस ना तर माझं तिथे लक्ष लागणार नाही बघ. माझं लक्ष सतत घरी असेल. म्हणून मी तुला म्हणते की तू जरा 2 दिवस जा. असंच ना? का असं नाहीये आई. बरं मी एक काम करते, मी आले ना परत की मी तुला लगेच फोन करते आणि मी स्वतः तुला न्यायला येईन. मग तर झालं. न्यायला यायची गरज नाही. माझं मी ठरवीन कधी यायचं ते. आणि माझ्याकडे सुद्धा ना माझी माणसं आहेत. हं? अगं आई, ही बॅग नेऊन नीट डिकीट ठेव. घेतले सारिकाचे कपडे? बॅग नीट रेडी झाली आहे ना? आणि विक्रांतचे कपडे आले का? काय विचारतोय मी? विक्रांतचे कपडे आले का? हो नाही, ते अजून रेडी नाही झालेत, पण ड्रायव्हर डायरेक्टली तिकडेच घेऊन येईल. आणि हो, नूतन ताई पण निघतायत. अहो सगळं नीट होईल ना हो? म्हणजे आपण जे काही करतोय ते चूक बरोबर गेलं खड्ड्यात. मला माझ्या लेकीची काळजी आहे. आणि विक्रांतची आईच आपल्या सोबत असताना तुम्ही कशाला काळजीचा खुसपट काढताय? एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आता माघार घ्यायची नाही. समजलं? हा, ही बॅग घेऊन जा. चला 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 चला. हा, झाली का सगळी तयारी? मामा तू माझी सगळी ज्वेलरी घेतलीस ना ग? नाही तर तिकडे गेल्यावर म्हणशील घरी हे राहिलं, घरी ते राहिलं. बच्चा सगळं घेतलंय, डोंट वरी. हा ठीक. आणि मंगळसूत्र मला ना काही सुचतच नाहीये. असं एकदम नर्वस फील होतंय. बेटा, तुझा नर्वस होण्याचा काळ आता संपलाय. तुझा बाप आहे ना सगळ्या काळजीचं ओझं व्हायला. थँक्यू सो मच पप्पा. यू आर ग्रेट. बरं चला, उशीर होतोय. चला लवकर निघा. चला 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 चला. काय गाई, कुठे बाहेर जातेस? अगं मला आवाज द्यायचास ना. एवढ्या जड बॅगा तू का उचलून आणल्यास? अरे काही हरकत नाही. अरे तू दिसला नाहीस म्हणून मी घेऊन आले. आता तूच उचल. येस मॅम. अजून काय सेवा करू आपली? सांगते. पण तू जातेस कुठे एवढ्या बॅग्स घेऊन? या सगळ्या बॅग्स माझ्या एकटीच्या नाहीच आहेत. अच्छा, तू आणि आजी जात आहे. क्या बात आहे. हे आई, गेल्या कित्येक वर्षात तू आणि आजी असे बाहेर फिरायला गेलाच नाहीत ना? आजीला पण छान वाटेल. पण मला काही बोलली नाहीस. नाही, सांगितलं असतंस तर मी पण एखादं डेस्टिनेशन सुचवलं असतं ना. एक मिनिट. दादा बाहेरच आहे. आता तू आणि आजी पण बाहेर जात आहे. म्हणजे इथे घरी मी एकटाच आहे. आहा, बाहेर मी आणि आजी जात नाहीये. त्यामुळे तू तुझे प्लॅन्स बनवूच नकोस. कारण बाहेर तू आणि मी जातोय. काय? आपण दोघं कुठे? सांगते. अगं कुठे जातोय आपण? एक मिनिट. आई सांग ना. असं अचानक सांगते, सांगितलं ना. फोन तर घेऊ दे. बोला. हो सगळी तयारी झाली. ठीक आहे, बाय. आई कुठे जातोय आपण? आई बरोबर यायला तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही असं नाही. बरं थांब, मी चेंज करून येतो. नाही काही गरज नाहीये. छान दिसतोयस. बरं बस. अरे बस, ये. सांगत काय? कुठे जातोय आपण? सांगते रे बाबा, किती घाई तुला.
हॅलो. सार्थक, आम्ही जरा पुण्याला चाललोय. अचानक काय झालं? डॉक्टरांनी सांगितलंय सारिकाला पुण्याला घेऊन जावं लागेल, त्यामुळे ताबडतोब निघालोय आम्ही. पुढचे 2-3 दिवस तरी ट्रीटमेंटला लागणार आहेत. पण मला सांगितलं असतं तर मी पण आलो असतो. नको, तू इथेच थांब. गरज लागली तर मी बोलवून घेईन तुम्हाला, पण आत्ता नको येऊस. आणि ऐक, सगळी व्यवस्था झालेली आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट सुद्धा मिळालेली आहे. पुढचे काही दिवस सारिकाचा फोन माझ्याकडे असेल, त्यामुळे तुला तिच्याशी बोलता येणार नाही. जर काही बोलायचं असेल तर मला फोन करायचा, कळलं? ठीक आहे पप्पा. मला सुद्धा डॉक्टरांचा नंबर. काय रे, काय झालं? पप्पा सारिकाला घेऊन पुण्याला जात आहेत, तिथल्या डॉक्टरांना दाखवायला. सगळं अचानक ठरलं असं म्हणत होतं. ठीक आहे, गुड. कदाचित चांगले डॉक्टर असतील तर सारिका लवकर बरी होईल. आणि आता तीच नॉर्मलला येणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विक्रांत, फोन दे तुझा. तू माझा फोन का मागतेस? तुझा फोन आहे की बॅटरी संपली का? मी चार्जिंगला लावतो. फोन दे सांगितलं ना. आणि काय प्रॉब्लेम आहे फोन द्यायला? प्रॉब्लेम नाहीये काही, पण फोन दे सांगितलं ना. काय आहे हे सगळं? तू माझं सगळं सामान भरून ठेवलंयस, आता माझा फोन सुद्धा मागतेस. आपण नक्की कुठे जातोय आणि कशासाठी? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच हवी आहेत का? आईवर विश्वास नाही? विश्वास आहे, पण माझा फोन. फोन दे सांगितलंय मी. पण का? फोन दे सांगितलंय ना. आई 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 अगं, आरतीचा फोन. आई काय चाललंय हे? कळेल. आई, कोण माणसं आहे ती? आणि काका, तुम्ही इथे का आलात? काय काय चाललंय हे सगळं? आई, कुठे नेतेस तू मला? मला नाही यायचं कुठे. वहिनी, विक्रांतची काळजी आता माझी माणसं घेतील. तुम्ही काळजी करू नका. सोडा, सोड सोड सोड. अरे सोड मला. आई, अरे सोड ना, सोड. आई, काय चाललंय? विक्रांत, ऐक माझं. आई आहे मी तुझी. माझ्यावर विश्वास नाहीये का? चल आमच्या बरोबर. कुठे? योग्य वेळ आली की कळेल सगळं. तुम्ही त्याला कोणताही त्रास द्यायचा नाही. त्याला त्रास होताच कामा नये. फक्त त्याला गाडीत नेऊन बसवायचं, कळलं? आई, आई, काका, हो, आई, ऐक ना आई. हा विक्रांतचा फोन. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. मला माहिती आहे
तुम्ही तरी मला समजून घ्याल. मी जे काही करते ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी करते, आपल्या मुलांच्या भल्यासाठी करते. तुमचा आशीर्वाद असू देत.